दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि आता ओवीसोबत माझं सुद्धा रुटीन चालू झालेलं आहे. सकाळी टिफिनसाठी मस्त असे घेवड्याच्या शेंगांची भाजी बनवली आणि चपात्या बनवल्या होत्या. जेवणाच्या आणि टिफिनच्या चपात्या मी एकदमच बनवून घेते. त्यानंतर ओवीचा टिफिन पॅक केला आणि नंतर तिला उठून तिला आवरायला घेतलं आणि केस विंचरताना मम्मासमोर नाटकं ही झालीच पाहिजे. तेच आता दुसरं कोणी केस विंचरत असतं ना, तर तिने व्यवस्थित तिचे केस विंचरून घेतले असते. पण मम्मासोबत नाटकं कोण करणार नाही का? सो ही रोजची नाटकं तिची असतातच असतात. तिचे केस विंचरता विंचरता अध्यायसुद्धा उठला होता. रोज लवकर उठणारा अध्याय माझा आज जरा लेट उठला होता. त्यामुळे मला बाकीची कामं करणं खूप सोपं झालं होतं. त्याला बघत बघत मी ओवीचे केस वगैरे विंचरून घेते. तिला आवरणं माझं चालू होतं. आणि जेव्हा माझी ओवी अशी स्कूलसाठी तयार होते ना, तेव्हा मला तिच्यावर जरा जास्तच प्रेम येतं. तिला छान असं युनिफॉर्म वगैरे वेअर केला आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये जे काही तिने बांगड्या, ब्रेसलेट, पैंजण वगैरे जे घातलं होतं ना, ते सगळं मी काढायचे विसरून गेले होते आणि हे सगळं काढून घेतलं अगोदर, कारण की स्कूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अलाव नाही आहेत. त्यानंतर तिला छान अशी पावडर वगैरे लावून तयार केलं आणि नंतर तिला भरवायला घेतलं. सकाळ सकाळी मीच तिला भरवते, कारण की ती खूप स्लो आहे. तिच्या हाताने खायचं म्हटलं तर ती खूप वेळ लावते आणि एवढा वेळ पण नसतो आपल्याकडे. तर तिला आवरलं, तिला खाऊ घातलं आणि नंतर तिची बॅग एकदा चेक केली, काही राहिलं आहे काय नाही ते सगळं बघितलं आणि नंतर तिला स्कूलचे शूज घालून दिले आणि लेस काही मला व्यवस्थित बांधता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही लेस तिचे बांधून द्या आणि नंतर ते तिला सोडायला खाली गेले. आणि रोज अध्यायला ते खाली घेऊन जातात, पण त्यांना पुढे जरा काम होतं, मग ते काही घेऊन गेले नव्हते त्याला आणि तो खूप रडत होता. त्यामुळे माझं तिकडे त्याला शांत करणं चालू होतं. सो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो नक्की करा. बाय.